बाळूमामांना अनुग्रह कोणाकडून झाला? मुळे महाराजांकडून झाला. मुळे महाराजांना अनुग्रह कुठून झाला? मुळे महाराजांना स्वप्नामध्ये अनुग्रह झाला मौनी महाराजांकडून. मौनी महाराजांना अनुग्रह कुठून झाला? स्वामी नारायण महाराजांकडून. नारायण महाराजांना अनुग्रह कोणाकडून झाला? श्री नृसिंह सरस्वती महाराजांकडून. ही परंपरा कुठली आहे? कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे रामकृष्ण कलो श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणून आज मंदिराच्या बाजूला साक्षात दत्ताचं मंदिर आहे. याच्या पाठीमागं शास्त्र आहे. आम्हाला वाटतं फक्त आम्ही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या उंबराला फक्त प्रदक्षिणा मारली म्हणजे झालं. अरे त्याच्या पाठीमागे खूप मोठी परंपरा आहे. ज्या ज्या वेळेस गुरु येतो ना, गुरु कधीच पुढं दाखवत नाही का बाबा मी मोठा. समर्थ आपल्यावरती कृपा करायलाच आहे, भगवंत आपल्यावरती कृपा करायलाच आहेत, पण भगवंतानी कधी आपलं अस्तित्व दाखवून दिलं नाही. मुळे महाराजांनी कधीच आपलं अस्तित्व दाखवून दिलं नाही. पण ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी आली ना, साक्षात परब्रह्मानी अवतार घेतला. आणि या कलियुगामधला माझा अवतार म्हणजे साक्षात बाळू मामा होय. हा बाळू धनगर होय. खरंच एक मनापासून सांगतो, भेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. फक्त आपल्या पिंडामध्ये एक एक भाग असा शुद्ध ठेवा ना, का साक्षात देवानी यावं आणि या हृदयामध्ये वस्ती करावं, या हृदयामध्ये आपलं घर ठेवावं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, करारे निर्मळ. 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 तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, राहे तेथे. चित्त शुद्ध केल्यानंतर काय होतं तर साक्षात गोपाळ येऊन तिथे वास करतो, तेथे राहतात. बघा आज एक एक आशंका मनातली सोडून द्या. आम्ही अमावस्येलाच का जावं मामांच्या दरबारामध्ये? अरे सदा सर्व काळ जा, देवापाशी बसा, देवापाशी भांडा. देवा माझं का भलं होत नाही? या देहाकडून जर काही पाप घडलं असेल तर ते तुझ्या पदरात घे. बघा एक सुंदर प्रसंग सांगतो. सिद्धलिंगा नावाचा एक घोंगड्याचा व्यापारी होता. कातरणाची वेळ होती, माघ महिना होता, पाऊसही झाला होता, सगळा कार्यक्रम आटोपला. सिद्धलिंगा मामाच्या समोर बसला प्रसाद घेण्यासाठी, भंडारा घेण्यासाठी, बक्षीस घेण्यासाठी. मामांनी सिद्धलिंगाकडे बघावं. अरे सिद्धलिंगा, वा छान घोंगड्याचा व्यापार करतोय, प्रसन्नता आहे. फक्त घोंगड्याचा व्यापार करताना प्रत्येक घोंगड्यामागं 1 रुपया नफा मिळव. किती रुपये नफा मिळव? 1 रुपया. तुझं जे काही पाप आहे ते मी माझ्या ओट्यामध्ये घेतोय. तुला काय कमी पडलं तर हा बाळू धनगर इथे बसलेला आहे, पण जर चुकशील तर तुझं मढं न्यायला सुद्धा भार होणार नाही लोकांना, असा त्यावेळेस मामांनी शब्द दिला. सिद्धलिंगा चुकला. सिद्धलिंगांनी सगळ्या मामांच्या त्या कल्पनांची त्याला विषय वासनेचा पडी पाडू.
इतका त्याला विषय वासनेचा गोड लागले का त्याने ते पुढं सगळं मामांनी दिलेले शब्द आठवेन असे झाले. सिद्धलिंगा असाच व्यापार करत राहिला. एक वेळ अशी आली का स्वतः नदीमध्ये पडला आणि वाहून गेला. त्याचं प्रेतही उचलायला कोणाला भार झाला नाही. मामांचं प्रत्येक भाकीत आज खरं ठरतंय. याच्या पाठीमागे तो कलियुगातल्या परब्रह्माची माझ्या मामाची ताकद आहे हो. आजही आदमापूरमध्ये भाकीत होणार आहे. ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते ना, भगवंत आधीच काहीतरी संकेत आम्हाला देत असतो. फक्त ते संकेत आम्हाला जाणले पाहिजे. सिद्धलिंगाने ते संकेत जाणले नाही म्हणून आज मड होऊन वाहून जावं लागलं. म्हणून तुम्हाला आम्हाला परब्रह्माने काय सांगितलंय? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अभंगाचं आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी आयत आला, घर पुसोनी आयत आला. देवाना लगे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ए कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणी देव घ्या कोणी. देव घ्या कोणी. आयता आला घर पुसवणी, आयता आला घर पुसवणी. देवाना लगे न लगे, देवाना लगे देवाना लगे. ताला घर पुसोनी आयताला घर पुसोनी. देवन लगे देवन लगे न लगे, देवन लगे देवन लगे. खूप गोड. आजही आपण म्हणतो ना, मामांच्या मंदिरामध्ये किंवा मामांच्या त्या समाधीच्या बाहेर ज्या वेळेस तळावरती सेवा करतोय, त्या एका कुत्र्याची समाधी आम्हाला दिसते, त्या कुत्र्याची मूर्ती आम्हाला दिसते. याच्या पाठीमागं काय आहे? काय हा कुत्रा कोण आहे? हे कुत्र्याचं नाव काय? तर त्या कुत्र्याचं नाव आहे भीमा कुत्रा. ऐका, सन 1954 ते 1962 काळामध्ये हा कुत्रा मामांच्या सोबत होता. सदा सर्वदा मामांच्या सोबत. मामा जिकडे जाईल तिकडे तो हा श्वान, तो हा भीमा कुत्रा. अरे याचं वैशिष्ट्य म्हणजे हा शाकाहारी होता. आज आम्हाला होता आलं नाही, पण त्या कुत्र्याने घडवून दाखवलं. हा परिणाम कोणाचा आहे? हा परिणाम संत संगतीचा आहे. बघा, तो भीमा कुत्रा आहे ना, आजही त्याची इतिहासामध्ये का वर्णन आहे? आजही त्याचं इतिहासामध्ये, आज त्या माळूमामांच्या चरित्रामृतामध्ये जो आज अमर झाला, जो भीमा कुत्रा अमर झाला, तो साक्षात शाकाहारी होता. एकादशीचं व्रत करायचा. एकादशीच्या दिवशी जर त्याला कण्या आणि दूध खायला घातलं तर तो कधी त्याच्याकडे बघत नव्हता. आणि आमची एकादश घडून न घडल्यासारखी आहे. आणि त्या कुत्र्याची एकादश, त्या भीमा कुत्र्याची एकादश म्हणजे फक्त दूध पिऊन होती. एक दिवस अनावधानानं दादू गवळीचा पाय त्या भीमा कुत्र्यावरती पडला. भीमा कुत्रा चावला. दादूने मनामध्ये आतोनात ठरवलं का आता या भीमा कुत्र्याला मारायचं, आता या भीमाला मारायचं, आता याचं इथे तळावरती काही काम नाही, हा चावायला लागलाय. अरे पण अनावधानानं तो चावला हो. मामांनी हे सगळं जाणलं. मामांनी दादूला सांगितलं, दादू भीमाला मारायचं नाही, हा दादू भीमाला मारायचं नाही. बघा, एवढं सगळं झालं पण मनामधली ती आसक्ती त्याला मारायची कुठे राहते? कारण त्याने मला चावलंय ना. कलियुगामध्ये हेच तर होतंय, तो आम्हाला चावलाय ना, आम्ही त्याला चावणार. कलियुगामधल्या माणसाचं वर्णन काय, जीवन काय? का तो जर माझ्या एक पाऊल वाट्याला गेलाय ना, मी 10 पावलं जाणार. अरे पण संतांनी कधीच असं सांगितलं नाही हो. कधी कोणा आमच्या वाट्याला गेलं तर आम्ही त्याच्या वाट्याला जावं असं कधीच नाही. अरे परोपकार करायला शिका, सोडून द्यायला शिका, जीवन उद्धरून जाईल. दादूने ऐकलं. मामांनी एकदा स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन सांगितलं, स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, दादू भीमाला मारायचं नाही, हा नाही तर तुझं फार मोठं नुकसान होईल. दादूने ते ऐकलं आणि तो भीमा कुत्रा तसाच मामांच्या तळावरती सेवा करत राहिला. आणि आज त्याची समाधी तिथे काय? कारण पशु पक्षी गुणवंत तयावरी कृपा करी समर्थ. ही भगवंताची कृपा, ही भगवंताची लीला आहे. असे अनेक प्रसंग मामांनी आपल्या आयुष्यामध्ये. एकदा काय झालं,
मेंढी माऊली एका शेतकऱ्याच्या रानामध्ये चरत होती. त्या शेतकऱ्याने मेंढी माऊलीला मारून टाकलं. अरे मामाने म्हटलं, अरे तुझं काय नुकसान झालं असेल ना तर त्याचे पैसे मी देतो, पण माझ्या लेकराला का मारलं रे? अरे तुला काय पैसे पाहिजे असतील ते मी देतो, पण या लेकराला आत्ताच्या आत्ता उठव. नाही करू शकला. बाळूमामांकडे तो म्हणायला लागला, अरे जरीचा फेटा घालून आणि अशी घोंगडी खांद्यावर घेऊन तू किती पैसे देणार आहेस मला? तुझी अवस्था बघून तर वाटत नाही. अरे या गोष्टीचा राग मामांना आला. मामांनी फक्त त्याच्या घराकडे भंडारा उधळून फक्त तुझं तूच बघ बाबा आता काय करायचं. साक्षात घर पेटलं आणि तोही काही दिवसामध्ये मरण पावला. अरे भगवंत कधीच कोणाच्या वाट्याला जात नाही हो, पण जो जो भगवंताच्या वाट्याला गेलाय ना त्याचाच अनहित झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळं का सांगावं लागतंय? कारण आज आमची जर इच्छा पूर्ण झाली नाही ना तर आम्ही देवऋषाकडे जातोय. आम्ही कोणीतरी बाळूमामांचं कोणीतरी सांगणारा असेल ना त्याला फोन करतोय, महाराज आमचं हे काम आहे, आमचं हे काम होत नाही, माझी ही अडचण आहे. अरे ज्याने त्याने आपल्या बाळूमामांच्या नावावरती धंदा मांडावा, ज्याने त्याने माझ्या देवावरती पैसे कमवावे, अरे असं कठेच सांगितलं नाही. अरे मामांना पैशाचा तिटकारा, मामांनी कधीच पैशाला थारा दिला नाही. मामांनी सगळ्यांना सांगितलं नीतीने वागायला कमी नाही होतं, आणि जर कमी पडलं ना तर हा बाळू धनगर आजही आदमापूरमध्ये ठाण मारून बसलाय. कोणाला कुठलाही प्रश्न असू द्या, कोणाचा आजारपण असू द्या, जे प्रश्न नाही सुटणार आहे ना ते सुटणार आहेत. खोटं नाही सांगत, आफ्रिकेपर्यंत मामांचे भक्त आहेत. एकाचा फोन आला मध्यंतरी मला एक आठवड्याभरापूर्वी, महाराज माझ्या आईला कुठल्याच दवाखान्यामध्ये घेतलं जात नव्हतं, असा तो आजार होता ना, माझ्या आईला कुठेच घेतलं नाही. मी आफ्रिकेमध्ये सुद्धा दाखवलं, पण मी तिथून आलो मामांच्या भर पावसाचे दिवस मामांच्या दरबारामध्ये माझ्या आईला घेऊन गेलो, मेतक्याला घेऊन गेलो. तिकडून आल्यानंतर आज 6 महिने झाले माझी आई शेतामध्ये काम करते. ही कोणाची कृपा? ही माझ्या मामांची कृपा, बाळू मामांची कृपा. बोला बोला बाळू मामांच्या नावानं सांग भले. कृपा केली संत जनी, कृपा केली संत जनी, कृपा केली संत जनी, कृपा केली संत जनी. हे माझी अलंकारिली वाणी, माझी अलंकारिली वाणी, कृपा केली संत जनी, कृपा केली संत जनी. माझी अलंकारिली वाणी, माझी अलंकारिली वाणी, कृपा केली संत जनी, कृपा केली संत जनी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुलटी, आले घर जावई कुलटी, आले घर जावई कुलटी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंटी, आले घर जावई कोटी, हे आले घर जावई कोटी. वैकुंठी कृपा केली पण भगवंताने. अरे साक्षात आम्ही जिथे जागती माणसं, दृष्टांत मामांच्या चरित्रामध्ये भरपूर आहेत, पण साक्षात तुमचे आमचे ज्यावेळेस दृष्टांत ऐकतोय ना, तुम्हा मला ज्यावेळेस आलेली प्रचिती ऐकतोय ना त्यावेळेस अंगावरती काटा उभा राहतोय. का आजही माझा आदमापूर निवासी माझा राजा बाळू मामा आमच्या सर्वांवरती कृपा करतोय. फक्त एकच करा, आशंका ठेवून जाऊ नका हो. माझं काम होईल का नाही होईल, 100% काम होणार, निकाल 100% लागणार. अरे ज्याची ज्याची केस मामांनी घेतली ना, ज्याची ज्याची केस मामांच्या पुढ्यात आली ना त्याचा निकाल 100% लागलाय, आणि तो पण त्याच्या बाजूने. फक्त एक काय होतं आमचं माहितीये का,
आमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती येते. माणसाने दोन मनस्थितीमध्ये नाही जगू. एक तर डिवोशन असावं, डेव्हिएशन नसावं. शब्द ऐका, दोन्ही डी पासून सुरुवात होणारे, एक भक्ती प्रत्यय आणि एक विसंगती प्रत्यय. डेव्हिएशन एक आहे आणि डिवोशन एक आहे. आम्ही डिवोशननी भक्ती केली पाहिजे, डेडिकेशननी भक्ती केली पाहिजे. माझा मामा साक्षात द्यायला आहे. वा. तुम्हाला आम्हाला काय वाटतं का मामाने फक्त गोरगरिबांवरती कृपा करावी? अरे आज सुद्धा वेल एज्युकेटेड परदेशातली या देशातली माणसं मामांच्या चरणी दंडवत घालतायत, नतमस्तक होत आहेत. का? जयाचा भावार्थ जैसा. ऐका, शब्द काय काय म्हणतोय, उच्चारतोय, याच्याकडे लक्षात ठेवा. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. आता तुम्ही लक्षात ठेवायचंय का आपण मागताना मामांकडे काय मागायचंय. आधीच सांगितलं, मागताना असं मागा ना का माझ्या मामाला द्यायला भाग पडलं पाहिजे. तूच माझा बाप माय. अरे या शब्दांनी सुरुवात झाली पाहिजे. आमच्याकडे काय पाहिजे, मागताना असं मागितलं पाहिजे का सगळं एका वाक्यात मागता आलं पाहिजे. मला देताना काय दे, क्षेम, स्थैर्य, यश, कीर्ती, प्रताप, आरोग्य, ऐश्वर, धनसंपदा. एका शब्दात एका वाक्यात मागा. माझा मामा द्यायला तयार आहे. वा. फक्त आम्ही मागताना काय चुकतो, एक पर्टिक्युलर गोष्ट मागून आम्ही थांबतो. माझा हा 1000 बरा उद्या. मागताना असं मागा ना का साक्षात परब्रह्म तू इतका द्यायला आहे ना त्याच्याकडे अगाध आहे. अरे ज्या वेळेस समुद्रमंथन झालं ना, त्या शेषाची दोरी ओढायला माझा मामा होता. वा. अरे जो समुद्र मंथनामध्ये शेषाची दोरी ओढायला आहे, तो आज तुमच्या माझ्या भक्तीचं सार्थक करायला नसेल का? 100%. फक्त आम्ही भंडारा लावताना मनामध्ये आशंका धरतो का हा भंडारा ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. इथून सुरुवात आहे. त्या भंडारावरती आशंका ज्या वेळेस ज्यांनी घेतली ना त्यालाही समजून जा, बाबा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. थोडंसं जड जाईल ऐकायला, पण आज आमच्या मनातली एक एक किलमिश दूर झाली पाहिजे. भगवंताला पूजायचं आहे ना तर असं पूजायचं ना का साक्षात मामांना आम्ही सोन्याच्या महालात बसू. अरे 3 वर्षापूर्वी या माळ राणावरती काही नव्हतं. साक्षात इथं दरोडे पडणार का खून होणार हे माहिती नाही, पण मामांची कृपा झाली. मामांनी येतं ठाण मांडलं या खडकी गावामध्ये तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. काय गरज होती भगवंताला आत्मापूर्वमधून खडकीला यायची? अरे हा कलियुगातला फेरा आहे. कृताचं बियाणं तयार करायला घेतलंय. पुढे पुढे वर्ण संकर होणार आहे. भावाला बहिणीची जाणीव नाही राहणार, आईला मुलाची जाणीव नाही राहणार, कुठल्या नात्या गोत्यामध्ये काही राहणार नाही. आवाज, आक्रोश, किंचाळ्या, रक्ताच्या चिळकांड्या, माणसाचे लगदे, प्रेतांचा खस, यातनांचा हलकल्लोळ, भय, भीती, पळापळ अशी परिस्थिती येत्या काळात येणार आहे. आणि त्यावेळेस धर्माचा हा मंडप आपल्यासाठी उभा असणार आहे का जिथे आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवली जाणार. आपल्याला एकच थारा, फक्त बाळूमामा. असे आजार येतील ना येत्या काळामध्ये, तेव्हा हा फक्त भंडाराच आमच्या कामी येणार आहे. म्हणून आज भंडारा लावताना कमी पडू नका. आज भंडारा लावताना आशंका घेऊ नका. ज्यांनी आशंका घेतली ना त्यांनी ती आज आशंका सोडून द्या. कारण माझा मामा दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे. लोक म्हणत असतील मामा म्हणजे खैराचा इंगळ आहे, पण तो खैराचा इंगळ कोणासाठी आहे? ज्याने अधोगती केली, ज्याने वाईट कर्म केली आहे, पण तो शरण गेला नाही ना त्याच्यासाठी आहे. कारण शरण जायला पाहिजे. शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता, जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करुणी. हा मंडप, हा सगळा घाट परब्रह्मणी आम्हाला मारण्यासाठी घातलाय का? नाही. ही कलियुगातली त्याची प्रदक्षिणा आहे. कलियुगामधलं त्याचं सत्व आहे का जो या धर्म मंडपामध्ये बसून गेलाय ना त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. तिने नारायण देईल भेटी, तिने नारायण, तिने नारायण देईल भेटी, तिने नारायण. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन.
कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुग माझी करावे कीर्तन करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन करावे कलियुगा माझी करावे कीर्तन. हे कीर्तन का? बघा, याचं पुढचं विश्लेषण आपल्याला सांगतायत. ऐकल्याविने कळले, शिकवल्याविने शहाणपण आले, ऐसे देखिले न ऐकिले भूमंडळी. म्हणून हा अट्टास, म्हणून हा धर्माचा मंडप. अरे या 11 जणांनी, या सगळ्या बिझनेस मन लोकांनी हा अट्टास, हा इथे घाट का, हे मंडप बांधण्याचं घाट का, हे मंदिर बांधण्याचं घाट का? कारण ही मामांची झालेली कृपा आहे. आजची पिढी कुठं आहे? आमचं स्टेटस मोबाईलवरती आहे, पण भगवंत या 11 जणांचं स्टेटस बघतोय का? या 11 जणांनी माझं मंदिर उभारलंय, त्याच्या स्टेटसला कधी धक्का लागणार नाही, ही मामांची जबाबदारी. झालं आमच्या जीवनाचं सार्थक. आम्ही काय करतो, कर्म करतो ना, यावरती भगवंत द्यायला आलाय. फक्त मामांविषयी ना कोणी अंधश्रद्धा बाळगू नका. ज्याला वाटतंय ना विद्यार्थ्यास मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, मोक्षार्थ्यास मिळे गती, या सगळ्या गती प्राप्त करून देणारा कलियुगामधला एकच आहे देव, एकच आहे. फक्त नाना त्या प्रतिमा आहेत. आणि कलियुगातलं सत्व जर कुठं असेल ना, ते आणि फक्त आदमापूरमध्येच आहे. आणि या ठिकाणी स्थापन झालेल्या त्या बाळूमामांच्या मूर्तीमध्ये. बघा, सत्व आम्ही जिथं तिथं शोधतोय. अरे बाळूमामांच्या नावावरती लोकांनी फक्त मंदिरं स्थापन केली, लोकांनी फक्त प्रतिमा ठेवल्या, आणि व्यापार काय चाललाय? मला काहीतरी मिळावं ही अपेक्षा. यातून जर परमार्थ साध्य होत असताना तर बाळूमामांनी आपल्या चरित्रामध्ये सांगितलं असतं की माझे मंदिरं जिथं तिथं करा. मामांनी कधीच सांगितलंय हे ज्याला त्याला आलेलं सत्व आहे, ज्याला त्याला आलेली प्रचिती आहे. नाही तर मामांनी दिलेली सद्बुद्धी आहे का कलियुगामध्ये जर कुठे सत्व असेल ते फक्त आणि फक्त माझ्या धर्ममंडपामध्येच आहे. भगवंताला आपल्यासाठी यावं लागतं. फक्त आम्ही भगवंताला मागताना असं नको मागायला, देव न लगे, देव न लगे, देव नको, देव नको, अशी भूमिका आपल्याकडे नकोच आहे. देव यावा, आमच्या हृदयामध्ये वस्ती करावी. देवानी, भगवंतानी आमच्या हृदयामध्ये गोकुळ करावं, हृदयातले आमचे सगळे विषय दूर व्हावे, आणि भगवंतानी येथे हा सोन्याचा संसार करावा. हा भंडारा समुद्र मंथनातून निर्माण झाला आहे. आम्ही काय करतोय? भंडाराच्या हातात घेऊन खोट्या शब्द घ्यायला लागलो. लोकांनी काय केलंय? अरे बाबा, माझ्यावरती विश्वास नाही ना, हा भंडारा हातात घेतो बाळूमामांच्या मंदिरातला आणि तुला वचन देतो. अरे खोट्या शब्द घेऊ नका, एक दिवस मरशिला. बाळूमामांचा शब्द आहे, खोट्या शब्द घेऊ नका, एक दिवस मरशिला. अरे आम्ही काय केलं? बाळूमामांच्या प्रतिमा हातात घेतल्या आणि तिला वचन देतोय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला आयुष्यात कधीच दूर करणार नाही. कोणाची प्रतिमा हातात घेतली? मामांची. कोणाचा भंडारा हातात घेतला? मामांचा. अरे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. 84चा फेरा चुकवायचा असेल ना, फक्त एकच कलियुगामधलं ते मोक्षाचं दार आहे आता, आणि त्याचा भंडारा हातात घेऊन जर आम्ही खोट्या शब्द घेत असू ना तर अधोगती निश्चित आहे. फेरा पडे सुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे. शेवटाची पाळी हाय, एक मनुष्य
मनुष्य जन्म सुखलिया वर्म फेरा पडे हे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म हे चुकलियावर फेरा पडे. चुकली वर्म फेरा पडे. म्हणून सगळ्यांना कळकळची विनंती आहे, हातात भंडारा घेऊन खोट्या शब्दा घेऊ नका. पती पत्नीवरती संशय असेल ना, तो मामांकडे मांडा, पण खोट्या शब्दा घेऊ नका, खूप महागात पडेल. मामांच्या मुखातलं वाक्य आहे हे. हा भंडारा समुद्र मंथनातून निर्माण झाला आहे, जन्माला आला आहे. पण या भंडाऱ्याची जर तुम्ही अशी विटंबना करत असाल ना, तर त्याचा फटका तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. अरे आम्ही बाळूमामांच्या मंदिरामध्ये जातो, काय मागतो, काय मागायला पाहिजे, पण एक कपल जातं आणि भगवंताकडे मागतं का आमचं लग्न व्हावं. अरे साक्षात मामांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेनुसार लग्न केलं आणि भगवंताकडे काय मागतो, तिच्या आणि माझ्या घरच्यांचा विरोध आहे, हे मागणं असावं. अरे मामा कधीच देणार नाही अशा गोष्टी, कारण तो सत्वाचा देव आहे, तो शिवाचा अवतार आहे. फक्त एक लक्षात ठेवा, जो जो नीतीने वागल ना त्यालाच मामा देणार आहे. फक्त ही मनामध्ये खुणगाट बांधून जा. अरे देवाच्या नावावर आम्ही फक्त काय करतोय, स्वतःला कुठेतरी सेफ करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही दुसऱ्यांसाठी उत्तम वकील आणि स्वतःसाठी डायरेक्ट जज बनतोय. डायरेक्ट आम्ही निकाल देतो आमच्या बाजूने आणि दुसऱ्याचा हा चुकीचा कसा, हा बरोबर कसा, ही भूमिका मांडतोय. असं नका करू. ज्या ज्या वेळेस जाताल ना देवाकडं फक्त एकच बघा, देवासी काय पुसावे हेही कळे ना स्वभावे, एक भावे अनन्य भावे दोन गोष्टी पुसाव्या. देवाकडं काय पुसायचंय, काय मागायचं, भगवंता दोन गोष्टी त्या कोण, देव कोण, आपण कोण. ज्या वेळेस भगवंताला तू कोण आणि मी कोण याची ओळख होईल ना, त्यावेळेस या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बघा गोंधळी महाराज होते, खूप प्रख्यात कीर्तनकार, ज्यांचं कीर्तन उभं राहावं आणि साक्षात गाव डुलावं, ज्यांचं कीर्तन उभं राहावं आणि पंचकृषीतली माणसं एकत्र यावी, ज्यांचं कीर्तन व्हावं आणि साक्षात परब्रह्मानी त्यांच्या कीर्तनामध्ये मग्न व्हावं, असं नारायण महाराजांचं कीर्तन. भंडारा उत्सव जवळ आला, जयंत पाटलांनी कर्वे मामांनी निरोप पाठवला, अरे गोंधळीला जाऊन सांग का तुला कीर्तन करायचं आहे. पण प्रसंग झाला बाका, गोंधळींना कोणीतरी घातला तो शेंदूर, पाण्यामधून कशातून शेंदूर खाऊ घातला. अरे माझ्या मामांचा शब्द होता कीर्तन करायचं आहे गोंधळींना, जयंत पाटलाला पाठवलं, जा गोंधळीला घेऊन ये. गोंधळी दारात उभा राहतो न राहतो, जयंत पाटलाला कळतोय निरोप आलाय माझ्या परब्रह्माचा. गोंधळी अश्रूंच्या धारा लागल्या. जयंत पाटलांना सांगताय, जयवंत पाटील, त्यांचं ते नाव काहीतरी असेल, पाटील का पाटील, हे गृहस्थ होते. जयवंत पाटील का जयंत पाटील, जयवंत पाटील, जयवंत पाटील. जयवंत पाटलांना एकच कळत होतं, माझ्या परब्रह्माचा आदेश काय, गोंधळींना घेऊन यायचा. चाल झाली, सगळं झाले, गोंधळी निघाले. पण गोंधळी म्हणजे ते गोंधळी नाही, त्यांचं आडनाव गोंधळी होतं. परब्रह्मानी साक्षात एक वल्गना करावी आणि ती पूर्ण न करावी असा भक्त नव्हता. पाटलांनी गोंधळींना घेऊन आले आणि कीर्तन उभं राहिलं. मामांची भेटायची आसुकता लागली. मामांना सांगावं माझ्या घशातून आवाज निघत नाही, गोंधळींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागाव्या, पण परब्रह्माचा शब्द आहे, शब्द मोडू कसा. प्रसंग बाका, गोंधळी उभे राहिले, मामांकडे भिरभिरत्या नजरेने बघतायत, आवाज निघत नाही. मामांनी मनातलं जाणलं, अरे साक्षात त्याच्या मस्तकावरती भंडाऱ्याची पूर्णच्या पूर्ण ताट, पूर्णच्या पूर्ण थाळी उलटी केली. ज्या वेळेस थाळी उलटी केली त्यावेळेस भगवंताच्या मुखातून निघालेला शब्द, गोंधळी सुरू व्हा, कीर्तन करा, आम्हाला ऐकायचंय. अरे परब्रह्माच्या मुखातला निघलेला शब्द गोंधळीच्या मुखातली सरस्वती अवतरली आणि तिने सुस्वर गायन सुरू केलं. अरे संपूर्ण गाव, संपूर्ण परिसर, पंचकृषी
कीर्तन ऐकत राहिली. गोंधळींनी मामांच्या त्या कृपेला नतमस्तक झाले आणि एकच मागणं मागितलं, मामा आजपासून या भंडारा उत्सवमध्ये आजन्म कीर्तन सेवा करेल. ही कृपा झाली भगवंताची, ही कृपा झाली त्या परमेश्वराची. नाहीतर तुम्ही आम्ही फक्त आणि फक्त वासनेच्या संगे, बाबा मला काहीतरी मिळेल ऐसी वासना असं नका ठेवू. परब्रह्माने मला बोलवलंय ना, आज अमावस्येच्या या दिवशी आज कीर्तन आहे ना, मला मामांनी बोलवलं ना, मला जायला पाहिजे. ही दृढ विश्वास, ही भक्ती मनामध्ये ठेवून या. तुमचं आयुष्याचं कल्याण, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जसं गोंधळींनी आपल्या आयुष्याचं सोनं करून घेतलं ना, भंडारा ललाटी हे गाणं सुंदर निघालं. या गाण्याची प्रचिती आम्हाला येते ज्या वेळेस एक एक प्रसंग असा घडतो आयुष्यामध्ये ना, त्या वेळेस आम्हाला कळतं आमचं चुकतंय काय. म्हणून परब्रह्म आम्हाला सांगायला आला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण ज्या वेळेस आमची कर्म बांधली गेली, आमची कर्म लयाला गेली, त्यावेळेस आम्हाला प्रसंग जो पडतो ना, तो अभंगातल्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी मांडला. देव मंदला, देव मंदला, वाह. देव मंदला, देव मंदला. हे देव मंदला, देव मंदला, देव मंदला, देव मंदला. हो भाव बुडाला कायक, भाव बुडाला काय करू. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. हे भाव बुडाला काय करू, भाव बुडाला काय करू, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. देव न लगे, देव न लगे. बघा 3ऱ्या चरणामध्ये काय मांडलंय, देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. आता माझा भाव जर लयाला गेलाय तर आता मी काय केलं पाहिजे. बघा तुकाराम महाराज आम्हाला खूप सुंदर सांगतात, भगवंताने कधीच आम्हाला सांगितलं नाही का बाबा हा देव कमी, हा देव मोठा, कधीच नाही. अरे माझा साक्षात बाळूमामा भगवंताच्या दर महिन्याच्या एकादशीच्या वाऱ्या करायचे. हे कशामुळं, कुठेतरी भक्ती होती ना. आजही आम्हाला जर प्रश्न पडत असेल ना, आमचं कार्य का होत नाही, मामांनी त्यावेळेस सांगितलं तुमचा कुळाचार पाळा. आज आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये जाऊन बघितलं पाहिजे का आमच्या दिव्याला काजळी किती आली आहे. जेवढी काजळी ना तेवढी दरिद्रता ही समजून घ्यायची आपण. आजही आपण जर देवाला अगरबत्ती लावत नसू ना, तर त्याचा सुगंध आपल्या आयुष्यामध्ये कधीच दरवळणार नाही, याची जाणीव आपण घेतली पाहिजे. अरे आम्ही आमच्या घरच्या देवाला सोडतो, देव पुजावा आणि टाकावा. अरे साक्षात परब्रह्माने आपले कुलाचार पाळले. आमच्या भगवंतानी प्रत्येक देवाला गेले आणि आम्ही नाही जावं. बघा आजही आम्हाला जर असं वाटतंय का आमच्या घरामध्ये अडचणी का, सांगून जातोय बघा कीर्तनाच्या माध्यमातून, आमच्या घरामध्ये अडचणी का, आमचं एकमेकांशी पटत का नाही, आमच्या मुलांची लग्न का होत नाही, आमच्या भावकीचा आम्हालाच का त्रास. तर याच्या पाठीमागे शास्त्र ऐकून जा. कधीतरी आपल्या घरातले देव तपासा. बघा आपल्या घरातले जे कुळदैवत आहे ना ते तपासा का कधी बनवले होते. आपल्या घरातल्या कुळाच्या दैवतांना आम्ही कधी भेट घडवून आणली, कधी आम्ही गोंधळ घातला, हे पण आम्ही कधीतरी तपासलं पाहिजे. मामांनी कधी असं सांगितलं नाही का ते देव सोडून द्या आणि फक्त मला भजा, असं कधीच सांगितलं नाही. देव पुजावा आणि टाकावा, हे तो प्रशस्त न वाटे जीवा. या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी घरी जाऊन ते देव तपासा, पहा आमच्या देवांना आम्ही कधी घसलंय का, पुसलंय का, कधी त्यांची पूजा केली आहे का. आमची पूजा महिन्यातून एकदा, घरच्या देवांची पूजा कधी महिन्यातून एकदा, घरच्या देवांची पूजा कधी शनिवारी एकदा, रविवारी एकदा. कधीतरी आपल्या देवांना जाऊन बघा, साक्षात त्यांना हातात घेऊन बघा. आमच्या देवाच्या त्या मूर्तींवरती, त्या टाकांवरती काही छिद्र तर नाही पडली ना. बघितलं पाहिजे. आम्ही याला त्याला जाऊन विचारतोय का माझ्या घरामध्ये अडचणी काय. अरे पण त्याचा शोध तू घे ना.
केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. हे उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे की, ऐसे की हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली हे उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हे केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती, हा उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हे उपजले मेले ऐसे किती, ऐसे उपजले किती, मेले ऐसे किती. बघा आज सगळ्यांना विनंती आहे, घरामध्ये जा, आपल्या देवाऱ्यामधल्या त्या देवांना हातात घेऊन बघा का आपल्या त्या टाकांवरती, त्या मूर्तीवरती, त्या प्रतिमेवरती काही होल तर नाही पडले ना. छोटे छोटे होल पडतात काळांतराने. जर पडलेले असतील तर नवीन टाक बनवून घ्या. हे नवीन टाक बनवून आपला कुळाचाराप्रमाणे त्यांचा यथासांग त्यांची पूजा करा. तुमच्या घरातल्या अडीअडचणी सुद्धा दूर होतील. पण आम्ही कुळाचार सोडला, आम्ही पकडला काय, आम्ही स्वैराचार, कुळाचाराला बाजूला केलं. आम्ही फक्त मनाला वाटेल ते कर्म करत राहिलो. आज वाटलं मामांच्या दरबारात जावं, ऐकावं, बसावं, फक्त येथे आलो, पण भगवंताला विसरलो ना, जाणीव विसरलो. भगवंतानी असं नाही सांगितलं. अरे भगवंत ही माझा पांडुरंगाचा भक्त. अरे त्यांनी देखील आपल्या कुळाचाराप्रमाणे सर्व काही केलं ना. आईबापांनी सांगितली ती सेवा केली. बघा मामा साक्षात भगवंताचं रूप, पण ते भगवंताचं रूप कसं आहे, सगुण साकार साचार रूप आहे. माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास वदवावे, कृपा कटाक्ष करून तुझी कृपेची निपळे, वेतुळती भांतीची पढळे, आणि मोक्ष साक्षात्कार काळे दास्यत्व कीजे. बघा हे असं घडलं पाहिजे, अशी भक्ती आमच्याकडे घडली पाहिजे. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. सर्वांनी हात वरती करायचे, हात वरती, हात